करणं फार महत्त्वाचं आहे। आता महाविकास आघाडीचे सर्व नेते म्हणजे ज्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेसचा पक्ष आहे, या सर्वांनी भूमिका अशी घेतली जो सगळ्या गोष्टी करेक्ट होत नाहीत, दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत इलेक्शन तुम्ही घेऊ नका। एक आणि दोन, जर यांनी कसंही करून मारून मुटकून जर इलेक्शन घेतलं तर कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावं लागणार आहे। कारण का हे सरळ सरळ चोरी आहे, दिवसा ढवळ्या ही चोरी केली जाते आणि ह्याच्यात लोकशाही मारली जाते आणि गरीबच येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात। आणि जर कुठं एखादा कार्यकर्ता दुबार नाव असताना मतदान करत असेल, त्याच्याचबरोबर जर समजा उद्या बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल तर मग आमचे कार्यकर्ते काही शांत बसणार नाही। दादा, हे मतदान चोरीचं त्याच्या आधी आम्ही काय मागितलं होतं, आता इथं या केसनन गावामध्ये फक्त बघितलं तर 900 लोक दुबार नोंदणीचे आहेत, त्याच्याचबरोबर 2,000 लोक आज सापडतच नाहीत, म्हणजे 11,000 पैकी 2,000 लोक आज मतदार आहेत कुठं असा प्रश्न इथे असणारा आता लोकांना तिथं पडलेला आहे। आता जर आम्ही जो विषय मागितला होता, नाही तर आमची मागणी होती, आम्ही म्हणलो CCTV कॅमेरेचं फुटेज आम्हाला द्या। CCTV कॅमेरेचं फुटेज आम्ही बघितलं असतं तर कोण कोण आलं आणि मतदान केलं, आम्हाला कोणाला मतदान केलं हे दिसत नाही, पण कोण आलं, कसं मतदान झालं, त्याचा चेहरा खरंच आपला आहे का फरक आहे हे क्लिअर झालं असतं। ही मागणी जशी आम्ही केली तसेच मध्यरात्री इलेक्शन कमिशन केंद्र आली, तिथे एक निर्णय घेतला, आम्ही अशा प्रकारे CCTVचे फुटेज देऊ शकत नाही, आम्ही डिजिटल यादी मागतोय, ते म्हणतात नाही आम्ही तुम्हाला प्रिंट यादी देऊ, आम्ही कलर यादी मागतोय, आम्ही ती देणार नाही, जे जे काय आम्ही मागतोय ते गोष्टी आम्हाला इलेक्शन कमिशन देत नाही। आम्ही मागतो इलेक्शन कमिशनला, उत्तर मात्र देवेंद्र फडणवीस देतात। त्यामुळे इलेक्शन कमिशन हे भाजपचं डिपार्टमेंट आहे का हे कुठेतरी आता BJPच्या लोकांनी सांगावं। आम्ही काय बोलतो इलेक्शन कमिशनला, उत्तर इलेक्शन कमिशन तर तोंड सुद्धा उघडत नाही, जे काय बोलतात ते भाजपचे नेते बोलतात। ह्याच्यावरूनच आमचं मत आहे की इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था राहिलेली नाही, भाजपचा एक वेगळा विभाग झालेली आहे। त्यामुळे आता लोकशाही टिकवायची असेल तर कोणाला तरी लढावं लागेल आणि आम्ही त्यासाठी लढत आहोत। ठीक आहे। बघा, वोट चोरी करून त्याच्याचबरोबर खोटे मतदार नोंद करून निवडून आलेलं हे सरकार आहे, यांना न शेतकऱ्याचं काय पडलंय, युवांचं पडलंय, विद्यार्थ्यांचं पडलंय, न महिला सुरक्षेचं पडलंय, त्यांना काय पडलं तर अहंकार त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांना कुठेतरी मात चढलेला आहे। आता आम्ही सर्वजण अनेक वेळा आंदोलन करून रस्त्यावर उतरून लोकांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे, शेतकऱ्यांनी विनंती केलेली की त्यांना मोठ्या प्रमाणात निधी पर हेक्टरी तिथं दिला पाहिजे। आमची मागणी 50,000 रुपये हेक्टरी तुम्ही मदत द्या। आणि मग हे प्रेस कॉन्फरन्स घेतात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि म्हणतात खूप मोठं पॅकेज, 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही केलं। एक तुम्हाला सांगतो, आकडेवारी सकट मी तुम्हाला सांगू शकतो, 12 ते 13,000 कोटीपेक्षा हे पुढे। काल परवा काही जिल्ह्यांचे GR काढण्यात आले, त्याच्यामध्ये जर आकडेवारी केली तर 56 लाख शेतकऱ्यांना 4,400 कोटी रुपये दिले। आता ह्याला जर तुम्ही डिव्हिजन केलं तर 8,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला येतात। 8,000चं का लोणचं घालायचं का? मग आम्ही मागणी आहे 50,000 रुपये पर हेक्टरी दिलं पाहिजे, शेतमजुराला मदत दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी ही करण्याची हीच ती वेळ, कर्जमाफी झाली पाहिजे आणि जे कोणी शेतकरी रेग्युलर अशा 75,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। एकंदरीत एकाच घरामध्ये 188 मतदार इथं आढळून आलेले आहेत। आज मी केसनन हे जे शिरूर विधानसभा मतदारसंघातलं एक गाव आहे, तिथं स्वतः दिवाळी निमित्ताने एक अभूतपूर्व आणि एकदम घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहे, जिथं एका घरामध्ये 188 लोक राहतात, सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि काही अशी लोक आहेत की त्यांचं नाव कधीच कुणी ऐकलं नाही। 2015ला आपण जर बघितलं तर तिथं एक घर होतं अशी नोंद आहे, माजी सरपंच सातोभाऊ इथं आहेत, 2015 नंतर त्या घराची नोंद नाही। मग आता 2024च्या इलेक्शनमध्ये 188 नावं आली कुठून? जर लोक इथं राहतच नाहीत, या गावात नाहीच आहेत, तरीसुद्धा हे लोक विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 88 लाख लोकांची नोंद झाली, लोकसभा ते विधानसभा म्हणजे 6 महिन्यामध्ये 48 लाख लोक नोंदवले जातात आणि नोंदवत असताना लोक ज्यांना ओळखत नाही अशी लोकसुद्धा नोंदवले जातात। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे। आता केसनन गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता यांचा सर्वे सुरू आहे, हे सर्व सामाजिक कार्यकर्ते अशोक बापूंच्या मार्गदर्शनाखाली सर्वे करत आहेत।
आता हा बूथ नंबर 326चा विषय आहे। या बूथवर यांना एका बूथवर 94 लोक हे दुबार सापडलेले आहेत। म्हणजे 326 बूथ नंबरवर पण हे आहेत आणि 332 वर सुद्धा हे आहेत। मग अशा पद्धतीने ते काय करतात तर दुबार नोंदणी करतात, मतदान करतात। खरं तर अशोक बापू 100% आमदार झाले असते आम्हा सगळ्यांना लोकांना वाटत असताना असे सगळे घोळ झाल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात लोकशाहीची हत्या झाली असं आमचं मत आहे। असे लोक आहेत ज्यांना सुद्धा नाहीत। 11,000 मतदार आहेत या गावामध्ये आणि ह्यांनी जेव्हा सर्वे केला आत्ता या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला, यांचा अंदाज असा आहे 1800 ते 2200 लोक आज सापडतच नाहीत। म्हणजे अशोक बापूंच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 2200 लोक अशी होती ज्यांनी मतदान केलं। 11,000 लोकसंख्येच्या म्हणजे त्याच्यामध्ये 2200 म्हणजे किती टक्के, हे करीबन 20%च्या आसपास लोक हे असे होते जे लोक इथली लोक त्यांना ओळखत पण नाहीत। आज बघायला गेलं तर ती माणसं सापडत सुद्धा नाहीत। आणि दुबार नोंदणी जर बघितली तर एका बूथवर 94 म्हणजे इथं 11 बूथ आहेत। टोटल आपण गेला 1000 पर्यंत दुबार नोंदणी ही एका गावात होणार आहे। बाहेरून लोक आली। आता ह्याच्यात काय ह्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये केलं तर ह्यांचे जे प्रूफ असतं आयडी प्रूफ, पण आधार कार्ड घ्या नाही तर अजून काय विषय घ्या, त्या आधार कार्डवर हे खोटं आधार कार्ड काढतात। म्हणजे कसं करतात की आता या आधार कार्ड एका वेगळ्या सिस्टमच्या माध्यमातून बोगस काढतात आणि त्या दिवशी ही लोक येतात जी इथले नसतात, त्यांना बसमध्ये आणलं जातं, गाडीमध्ये आणलं जातं। हे या मतदारसंघामध्ये नसले तर आसपासच्या मतदारसंघाचे दुसऱ्या तालुक्याचे असतात। मग खोट्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून हे खोटं आधार कार्ड काढून हे लोक अशा मतदारसंघामध्ये येतात की जिथं त्यांना कुणी ओळखत, आपण मतदान करतात आणि निघून जातात। म्हणजे कुठंतरी ह्याचा व्यवहार चालू आहे। एकतर खोटं आधार कार्ड काढण्याचा पैसा घेतला जातो आणि या बाहेरच्या लोकांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये आणून मतदान करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतले जातात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ज्या लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनाच तिथं मतदान केलं जातं असं आमचं ठाम मत आहे। त्यामुळे केसनंद गावामध्ये आज आम्ही सर्वजण इथं असणाऱ्या ग्रामस्थ, माजी आमदार आणि खरं तर लोकातले आमदार म्हणजे अशोक बापू हे जर हे वोट चोरी झाली नसती तर ते आजचे आमदार इथं असले असते। तर यांच्या समवेत आम्ही इथं दिवाळी साजरी करणार आहोत। आम्ही शेतकऱ्यासाठी दिवाळी साजरी करतोय, शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांबरोबर आम्ही राहून त्यांच्या अडचणी मांडत आहे आणि त्याच्याचबरोबर वोट चोरीच्या विरोधात आम्ही इथं लोकांचं लक्ष याकडे तिथं केंद्रित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। जे सरकारमध्ये असणारे काही पक्षातल्या पदावर आहेत, दवे नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं होतं ते इलेक्शन कमिशनची वेबसाईट मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं। आता एक पदाधिकारी जो भाजपचा ऑफिशियल पदाधिकारी तो जर इलेक्शन कमिशनची वेबसाईट बघत असेल, मेंटेन करत असेल तर आतली माहिती सगळी माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत असावी असं आमचं मत आहे आणि 100% त्याच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे। आणि त्या दवेकडनं विविध जिल्हा आणि तालुका लेवलला त्या मतदारसंघापर्यंत माहिती ही दिली गेली आणि मग त्याच्यातून जे लोक हे महाविकास आघाडीला मतदान करतील अशांची नावं काढण्यात आली, दुबार नावं ही वाढवण्यात आली, वाढवून मग या लोकांना फक्त त्यांच्याच पक्षाला मतदान करा हे सांगण्यात आलं आणि दुसऱ्या मतदारसंघातली लोक हे या मतदारसंघामध्ये आणून कॉन्ट्रॅक्टवर पैसे देऊन खोटे आधार कार्ड काढून त्यांनी मतदान करून घेतलं। त्याच्याचबरोबर काही मतदारसंघ असे आहेत की मोठे मोठे कॉलेजेस आहेत आणि त्या मोठ्या कॉलेजेसमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, परप्रांतीय मुलं शिकतात, त्यांचे सुद्धा खोटे आधार कार्ड काढले आणि मृत झालेल्या व्यक्तींच्या नावावर मतदान केलं, नाही तर दुबार नावं ज्यांची नोंद होती त्यांच्या नावावर तिथं मतदान झालं। मग कुठं ना कुठंतरी लोकशाहीची हत्या 100% त्या ठिकाणी झाली असं आमचं मत आहे। आपण बघितलं असेल आमचे सर्व नेते महाविकास आघाडीचे राज ठाकरे साहेब सुद्धा एकत्रित इलेक्शन कमिशनला भेटले। हे सर्व मुद्दे ज्याच्यामध्ये कसं आधार कार्डचा उपयोग केला जातो, खोटं आधार कार्ड काढण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत। एकाच मतदारसंघामध्ये 20-20 हजार, आता पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या, शिरूर मतदारसंघात 17,000 लोक हे तिकडं सुद्धा रजिस्टर्ड आहेत। म्हणजे काय केलं, एक तर इथं मतदान केलं, कॉन्ट्रॅक्टवर ते पिंपरी चिंचवडला गेले, तिथेही त्यांनी मतदान केलं, म्हणजे कुठेतरी व्यवहार झाला। तसंच शिरूरमध्ये सुद्धा करीबन अंदाजे 30,000 लोक दुबार नोंदणीचे आपल्याला सापडतील। आता तुम्ही जर वाघोलीला गेलात
जेव्हा अशोक बापू इलेक्शनच्या दिवशी तिथं होते तेच भरून लोक आणली गेली होती. मग बापूंना सुद्धा आणि तिथं असं लोकांना कळत नव्हते मध्ये येतात कुठं लोक, हेच ते कॉन्ट्रॅक्ट लोक ज्यांचं खोटं आधार कार्ड काढलं. जसं केसननमध्ये हे एक घर आहे, 188 लोक विविध समाजाचे आणि जाती धर्माचे एका घरात रजिस्टर्ड आहे असं दाखवलं. ही सुद्धा चोरी आहे. ह्यालाच वोट चोरी आपण सर्वजण म्हणतो आणि त्यासाठीच लोकांचं लक्ष याच्यावर वेधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आता 1 नोव्हेंबरला एक मोठं आंदोलन हे मुंबई शहरामध्ये तिथं होईल आणि त्यानंतर आमची मागणी आहे, जोपर्यंत ह्या सगळ्या चोऱ्या थांबत नाहीत, जोपर्यंत या याद्या या क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत येणारं कुठलंच इलेक्शन हे घेतलं जाऊ नये. नाहीतर लोकशाहीची हत्या ही 100% तिथं होणार आहे. या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना करायचं काय, तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा जो प्रयोग केला, खोटे मतदार रजिस्टर करून कॉन्ट्रॅक्टगिरी करून तिथं आधार कार्ड खोटे वापरून, हे त्यांना लोकसभेमध्ये येत्या काळामध्ये करायचे. 400च्या पुढे खासदारांना निवडून आणायचे आहेत, संविधान संपवायचे आहे आणि सर्व समाजाचं जे काय आरक्षण आहे ते पूर्णपणे यांना बंद करून टाकायचे. ही त्यांची खेळी आहे आणि ती खेळी जर कोणी थांबवू शकतो तो फक्त मराठी माणूस थांबवू शकतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित लोकशाहीची हत्या हे जे सरकार आणि अधिकारी जे करत आहेत ते थांबवण्यासाठी तिथं आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. निवडणूक याच्यामध्ये फक्त एका व्यक्तीचं नाव दिसतंय आपल्याला, वडिलाचं नाव नाही, बाकी कुठलाच तिथं पुरावा नाही. आणि याच्यामध्ये असे 1500 लोक आहेत, 11,000 पैकी ते 12,000 पैकी 7,500 पैकी त्यातले 1500 लोक असे आहेत. म्हणजे ह्याचा जर रेशो आपण काढला, हा रेशो परत एकदा 20-22% तिथं येतो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी 70,000 नाही तर 75,000 ते 80,000पर्यंतची मतचोरी या मतदारमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये 100% आहे. आमचे अशोक बापू थोडक्याने का व्हायला जसं आम्ही आलो तसं 100% 10-20 हजारले ते निवडून येतील असा आमचा विश्वास होता. एवढा पैशाचा मारा पुढून असूनसुद्धा सर्वेसुद्धा होता, पण सर्वे चांगला होता. आम्ही म्हणलो वाईटात वाईट 20-1 हजारले ते 100% येतील, पण जो निकाल लागला अतिशय घातक निकाल लागला, त्याच्यावर आमचा विश्वास नाही. आणि खोलात गेल्यानंतर हे सगळे विषय आता बाहेर निघायला लागलेत. आणि हे विषय का उशिरा येत आहेत, कारण आम्हाला मॅन्युअल एंट्र्या बघावं लागतात, मॅन्युअल गोष्टी बघाव्या लागतात. हे मी मांडला होता काही दिवसांपूर्वी. याच्यामध्ये काही लांबून फोटो काढतात, हे जर झूम करायला गेला तर काही तोंड दिसत नाही. त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटोसुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरण्यात गेलेले आहेत. एक लहान पोराचा फोटो मोठ्या व्यक्तीचं नाव दाखवून 100 वर्षाचं त्याचंही तिथं मतदान करून घेतलेलं आहे. आणि एक म्हाताऱ्या माणसाच्या नावावर बाळाचा फोटो दाखवला आहे. म्हणजे अशा पद्धतीने मजा तिथं केलेली आहेत. आणि मग कधीकधी काही आता थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये तर पत्नी आणि पती यांना तिथं आधार कार्ड दिलं गेलं आणि त्या दोघांची आई सेम दाखवली. म्हणजे बहीण भाऊ होते का पती पत्नी होते, म्हणजे हेच गल्लत तिथं आपली सुटत नाही. तर अशा प्रकारे हे वोट चोरी झाली, लोकशाहीची हत्या आहे. हेच मी सांगतोय, संविधान हे धोक्यात आहे. ही वोट चोरी, गद्दे चोरी, ज्याला काय तुम्हाला म्हणायचं म्हणा, पण हे गरिबाच्या अडचणीचा विषय होऊ शकतो. त्यामुळे सरकारला अहंकार आहे की काय फरक पडत नाही. जसं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट नावाचे मंत्री आहेत, एखादं उपोषण असेल, आता इथं एक रेखे साहेब तिथं उपोषण करतायत. आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो, अशोक बापू काल बोलले होते, चर्चा झाली, उद्या 100% प्राण तिथे येतील आणि अशोक बापू, रेखे साहेब आणि कलेक्टर साहेबांबरोबर बैठक लावली जाईल. ही नॉर्मल प्रथा. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये हे महाशय करामती व्यक्ती म्हणजे शिरसाट यांनी एक शेतकरी आपल्या हक्कासाठी 9 दिवस झालं उपोषण करत होता. या महाशयाला पैसे खाण्यासाठी वेळ आहे शिरसाटांना, पण शेतकऱ्याकडे जाऊन भेटण्याचे वेळ नाही. मग त्यांनी केलं काय, तर ॲम्ब्युलन्समध्ये त्या शेतकऱ्याला टाकलं आणि घरी येऊन त्यांचा तिथं चर्चा केली आणि तिथं उपोषण सोडलं. अशी प्रथा का? कारण का ह्यांना असं वाटतं वोट चोरी करून लोक आपल्यावर राहिली काय, नाही राहिली काय, लोकांसाठी काय केलं काय, नाही केलं काय, युवांची माथी फोडायची, जाती धर्मामध्ये वाद नरवायचा, तसंही आपण निवडून येतो. हा जो अहंकार आहे तो लोकांच्या माध्यमातूनच आपल्याला हा उतरवता येईल. म्हणूनच आज दिवाळीचा दिवस, दिवाळी सर्वजण साजरी करत असताना आम्ही दिवाळी साजरी न करता आज सकाळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि इथं वोट चोरी म्हणजे लोकशाही, संविधान टिकण्यासाठी या केसनन गावामध्ये जिथं अभूतपूर्व असं एक घर आहे, 188 वेगवेगळ्या समाजाची लोक तिथं राहतात. त्या घरासमोर जाऊन दिवाळी आम्ही तिथं प्रातिनिधिक स्वरूपात, आता घर नाहीच आहे तिथं, जी काय मोकळी जागा असेल तिथं आम्ही जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात हे तिथं होळी करेल दिवाळीच्या दिवशी. कशाची होळी, तर हे सगळे फुकटे खोटे
चुकीचे कागद आहेत याची होळी 100% तिथं आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.